पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय चालू आहे. त्यातल्या कुंडलिनी योगाच्या संदर्भातल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमधल्या आपण पाहिलेल्या कालच्या ओव्यांपर्यंत म्हणजे दात कसे, शरीर कसं, त्वचा कशी, शरीरामधनं वाहणारी पंचमहाभूतांच्या ऐवजी असणारी द्रव्य कशी, त्या देहाच्या ठिकाणी असणारं तेज, दंतपंक्ती, एकूण अवयव, त्या अवयवांचं तेज, अगदी रोमरंध्रांपासून त्याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तो जो योगी आहे त्या योग्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी म्हणजे अर्धोन्मीलित नेत्र असं जेव्हा योग्याच्या बद्दल म्हटलं जातं तेव्हा त्याचे जे अर्धोन्मीलित नेत्र आहेत ते कसे अर्धोन्मीलित होतात ते म्हणाले शिंपला आहे आणि त्या मिटलेल्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचं पाणी पडलेलं असल्यामुळे आपल्याकडे जी धारणा आहे की स्वाती नक्षत्राचा थेंब जर शिंपल्यात पडला आणि तो शिंपला बंद राहिला तर त्याच्या आतमध्ये मोती तयार होतो. तर तो जो आत मोती तयार झाला आहे तो तयार झालेला मोती चांगला वाढला आहे म्हणजे चांगला मोठा त्यांनी आकार घेतला आहे. आता त्या शिंपल्याच्या आकारापेक्षा जेव्हा मोत्याचा आकार मोठा होतो तेव्हा तो शिंपला अर्थातच अलगद उलगडतो आणि आतला जो मोती आहे त्याला तो तेवढी पुन्हा वाढायला आपण म्हणू जागा देतो. तसं ते म्हणतात की त्याचं जे डोळे आहेत ते अर्धोन्मीलित कसे आहेत तर म्हणाले या ठिकाणी त्यांनी इथे निडाराचे नि कोंदाटे तुम्हाला 66वी ओवी येते. निडाराचे नि कोंदाटे मोतीये नावरती संपुटे म्हणाले पूर्ण झाली त्याची वाढ की तो कोंदाटे निडाराचे नि कोंदाटे पूर्ण वाढ झाल्यामुळे त्याची तो आता सामावत नाही त्या संपुटामध्ये म्हणजे त्या शिंपल्यामध्ये. मोतीये नावरती संपुटे तो मोती त्यात राहू शकत नाही. दिठी जाखळोनी निघोप आहे. आता उलगडलं की मग काय होतं म्हणाले डोळे उघडले की काय होतं कारण आता तो शिंपला उलगडला आहे तो त्याच्यामध्ये अंतर पडलं आहे फाकला आहे. तर आता आतमध्ये जी दृष्टी आहे त्या दृष्टीला बाहेरचं जग तर नक्कीच आता दृश्य होऊ शकतं. तर ते म्हणतात की इथे ती जी दृष्टी आहे मग शिवणी जैशी उतटते म्हणजे उसवते. जशी शिवण उसवलं जातं तसं त्या शुद्धी पल्लवाची त्या ठिकाणी त्या शिंपल्यांची 2 शकलं होतात म्हणजे 2 भाग होतात. तैशी पातीची एक कवळीये न समाये त्याचप्रमाणे डोळ्याच्या पात्यांमध्ये ही दृष्टी आता सामावत नाही.
म्हणजे बंद डोळ्यांच्या आत त्या दृष्टीला राहण्याचं प्रयोजन उरत नाही. मग काय होते, दिठी जाकळवणी निघोपाय. मग त्यावेळी ती जी दृष्टी आहे ती आतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. दिठी जाकळवणी व्यापकपणा, एका दिशेने नाही सर्वदूर पाहण्याकरता ती दृष्टी बाहेर येऊ पाहते. आधीलीच परी होय, डोळे आधीचेच आहेत, दृष्टी आधीचीच आहे, कारण त्या व्यक्तीचीच आहे, त्याच पंचमहाभूतापासून बनलेल्या देहाचीच आहे. त्यामुळे दृष्टी आधीचीच दृष्टी आहे. परी होये गगना कळीती, पण ती दृष्टी मात्र आता आकाशाला गवसणी घालणारी झाली आहे. आईके देह होय सोनियाचे, त्याचा जो देह आहे आता जणू सुवर्णाचा देह असावा अशी कांती त्याच्या देहावर फाकते. परी लाघव ये वायूचे, पण शरीराला जे हलकेपण आहे ते वायूचं येतं. म्हणजे वायूसारखा देह हलका होतो. साधारणपणे आपल्यासारखा मनुष्य जरी प्राणायामाचा अभ्यास उत्तम करेल तरी देहाला हलकेपण आल्याशिवाय राहत नाही. कारण प्राणायाम जो आहे त्या प्राणायामाचे गुणच असे आहेत की प्राणायाम देहाला सूक्ष्म बनवतो. सूक्ष्म बनवणं म्हणजे जाडी कमी करणं सगळं चाललं त्याच्यामध्ये. देहात चापल्य येणं, लाघव येणं. आणि म्हणून ते म्हणतात इथे की लाघव ये वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही. ज्या ठिकाणी आप आणि पृथ्वी म्हणजे जल आणि जडत्व पृथ्वीचं दोन्हीही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आता आपण बघितलंय, पर मागच्या वेळच्या भागात पाहिलं आपण की आप आणि पृथ्वीचा नाश होतो तेव्हाच त्या इडा पिंगला आणि सुषुम्ना या त्या वरती जाण्याकरता म्हणजे ऊर्ध्वगामिनी होण्याकरता त्या पाठीच्या मणक्यांच्या इथे येऊन कमरेच्या इथे खाली मणिपूर चक्राच्या जवळ येऊन थांबतात. त्याच वेळी कोण येऊन थांबतं, ती कुंडलिनी जगदंबाजी आहे. ती आपल्या कंदावरती उभी राहिली आहे आणि ती उभी राहिलेली कुंडलिनी जगदंबा आपलं मुख पसरून उभी राहिली आहे. त्या मुखामध्ये त्या चंद्रामृताच्या तळ्यातलं अमृत पडलंय आणि त्या अमृताचे हे सगळे परिणाम आपण पाहतो आहोत की योगी त्या अमृताच्यामुळे आणि त्या कुंडलिनी जगदंबा ही नुसती शक्तिरूपिणीच आहे, केवळ शक्तीच आहे. त्या शक्तीशी ते अमृत एकरूप झालेलं आहे. आता त्यामुळे काय होतं म्हणाले, हे दोन्हीही तत्व हे दोन्हीही अंश निघून जातात. पृथ्वी तत्व निघून जातं, आपतत्व निघून जातं. आता काय त्याला सिद्धी प्राप्त होतात त्याचं वर्णन केलंय. मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोचू आईके. त्याला आता समुद्राच्या पलीकडे काय आहे इतकी दीर्घदृष्टी, इतकी दूरदृष्टी त्याला प्राप्त होते. स्वर्गीचा आलोचू आईके म्हणजे स्वर्गामध्ये आता काय विचार चालू आहे. आलोचना हिंदीमध्ये शब्द वापरतात ना, उसकी आलोचना उन्होंने काफी की. तर आलोचना हिंदीमध्ये तो टीका, विचार, मीमांसा अशाच अर्थाने वापरला जातो. इथे पण तसाच आहे. आलोचू त्याच्याविषयी विचार, स्वर्गामध्ये काय चर्चा आहे, स्वर्गामध्ये काय घडतं आहे, हे सगळं पाहण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येतं. आईके मनोगत ओळखे मुंगी येचे. मुंगीच्या मनात म्हणजे इतका सूक्ष्म जीव आहे, त्या सूक्ष्मातिसूक्ष्म जीवाशी एकरूप होण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. जसं माऊलींनी म्हटलंय की चराचरामध्ये तो भरून राहिलेला आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहा. तो चराचर तोच झालाय आणि हा त्याचा अनुभव आहे. केव्हा या दोन तत्वांपासून बाजूला झाला, कुंडलिनी जगदंबा जागृत झाली आणि मस्तकापासून असणारं ते अमृताचं तळं कलंडून आता त्या कुंडलिनी जगदंबेच्या मुखामध्ये येऊन एखाद्या नळीतून रस भरावा तसं ते भरलं आणि त्या रस भरण्याच्या प्रक्रियेने सारं शरीर जे आहे ते त्या अमृताचाच निवास झाला. कारण त्यांनी असं म्हटलंय की श्वासाबरोबर जेव्हा प्राणवायू आत येतो तेव्हा म्हणाले हे जे आता अमृत आहे
हे अमृत सगळ्या देहात पसरलेल्या प्राणवायूच्या बरोबर अमृत पसरलंय. म्हणजे ती शक्ती आहे. ते काही असं पाणी आहे किंवा काहीतरी वाहतं तेल आहे, एखादं क्रीम आहे, असं काही नाही आहे. ते सगळं शक्तीचं स्वरूप आहे. अमृत हे सुद्धा त्या शक्तीचं स्वरूप आहे. ती जी शक्ती आहे ती शक्ती प्राणांच्या शक्तीशी एकरूप होते. तो जो वायू आहे तो जो आहे तो या चंद्रामृताच्या तळ्यातून आलेलं अमृत, कुंडलिनी जगदंबेचं ऊर्ध्वगामी शक्तीचं रूप, त्या दोन जेव्हा एकत्र होतात त्या दोनांच्या बरोबर आणि तिसऱ्या या दोन पंचमहाभूतातल्या महाभूतांचा नाश झाल्यावर आता सिद्धी काय? अत्यंत सूक्ष्मता. मुंगीसिये मनोगत ओळखे. मुंगीचं मनोगत सुद्धा ओळखण्याचं सामर्थ्य आहे. समुद्रा पैलाढी देखे. समुद्राच्या पलीकडे काय आहे हेही त्याला दिसतं. स्वर्गीचा आलोचू ऐके. आणि स्वर्गामध्ये आत्ता काय चाललंय, कसला विचार चाललाय, काय मंथन आहे हे त्याला ऐकू येतं. पवनाचा वारिक वळगे. म्हणाले पवनाचा वारिक म्हणजे घोडा, त्याच्यावरती तो बसतो, स्वार होतो. चाले तरी उदकी पाऊल न लागे. आता उदकावरून चालताना सुद्धा वायूच्या घोड्यावर बसला, याचा अर्थ तो आधर चाललाय. तो पाण्यातून जेव्हा चालतो तेव्हा पाण्याला तो स्पर्श करत नाही, म्हणून ते काय म्हणतात, पवनाचा वारिका वळगे. त्या पवनाच्या घोड्यावरती तो बसलेला आहे. आणि चाले तरी उदकी पाऊल न लागे. जलातून चालला आहे तरी जलाचा स्पर्श त्याला होत नाही, कारण का, वाऱ्याच्या घोड्यावर बसला आहे, याचा अर्थ तो वाऱ्यातून चाल. वाऱ्याचा घोडा एक अलंकारिक भाषा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की वाऱ्याच्या घोड्यावर बसून निघाला आहे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. येणे येणे प्रसंगे अशा अशा प्रकारच्या पुष्कळ वर्णन केल्यात. अनेक प्रकारच्या सिद्धींनी तो योगी परिपूर्ण होतो. आईके प्राणाचा हात धरुनी. आता या टप्प्यावर काय मिळालं आपल्याला कळलं की अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म आणि अत्यंत मोठ्यात मोठ्या अणोरणीयान महतो महीयान अशा सूक्ष्मात सूक्ष्म आणि विशालात विशाल महानात महान अशा ज्या सिद्धी आहेत, म्हणजे ज्या सूक्ष्माशी खेळू शकतात आणि ज्या महानाशी पण खेळू शकतात. म्हणजे महानातली आता तो मेरू पर्वत आहे. आपल्या पुराणामध्ये कथा असते किंवा भागवतात सुद्धा, आता भागवत पुराणच आहे त्यामुळे भागवतात पण कथा येतात की कसे एक एक अधिकारी ऋषी, अधिकारी पुरुष, अधिकारी व्यक्ती या तो मेरू पर्वत चढून जातात. मग मेरू पर्वत कुठे आहे, मग तिथे वर्णन केलं जातं की हा पृथ्वीवरून दिसत नाही, हा हिमालय वगैरे सारखा नाही आहे, हा त्याच्या कितीतरी पलीकडे आहे. त्याचं वर्णन असं पुष्कळ केलेलं आहे. मग आपल्याला वाटतं हे कुठला काहीतरी गोष्टीच झाला अतिरंजित, याला काही फारसा अर्थ नाही आहे. आणि जर समजा असा कुठला मेरू पर्वत असताना त्याच्या भोवतीचं सगळं हे फिरत राहिलं असतं तर आपल्याला कधीतरी दिसलंच असतं ना. ज्या अर्थी ते आपल्याला या पृथ्वीतलावर दिसत नाही त्या अर्थी त्याचं पृथ्वीतलावर अस्तित्व नाही. इथे त्यांनी सांगितलं की या ज्या सिद्धी आहेत, ह्या सिद्धींच्यामुळे जे दृश्य नाही आहे ते दृश्य होतं. आपल्याला मी कदाचित पूर्वी एखादी गोष्ट एखाद्या वेळेला सांगितलं असेल की जो अगदी व्यक्तीचा अनुभव आहे आणि तो सुद्धा आता आपल्यामध्ये विद्यमान असलेले आहे. सुग शेवडे चांगले प्रवचनकार आहे आणि एक चांगला मोठा मनुष्य आहे. त्यांनी सांगितलं की लहानपणापासून त्यांना वाटत होतं की आपण काहीतरी आध्यात्मिक करावं, एक ओढ मनाला, काही वाचन करावं, काही चांगल्या सत्पुरुषांच्या जवळ जावं, राहावं, सेवा करावी, काही त्यांच्या सेवेचा लाभ मिळवावा, त्यांची कृपा मिळवावी. लहान होते, 10-12 वर्षाचे होते तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण जावं, घर सोडून जावं. गरिबी, मध्य प्रदेशाच्या जवळपास नागपूर विदर्भाच्या बाजूला राहणार आहे. आणि त्यांना एके दिवशी कोणाला घरात न सांगता त्यांना प्रेरणा झाली आणि ते निघून गेले. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशामध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर गेले. तिथे गेल्यावर काय आता लहानसा मुलगा, कोण खायला देतं, कोण विचारतं, बसले बिचारे उपाशी तापाशी तिथं त्या क्षिप्रेच्या किनाऱ्यावरती. एक जण आला आणि तो म्हणाला, बाळा तुला कुठं जायचं आहे? त्यांनी सांगितलं, मला ना चांगल्या मोठ्या साधू पुरुषाच्या जवळ जायचं. चालेल म्हणले, चल माझ्याबरोबर. त्यांनी त्याचा हात धरला आणि ते चालायला लागले.
तर ते म्हणाले ही क्षिप्रा नदी, जिथे मी राहत होतो ते, जिथे येऊन मी उभा राहिलो होतो त्यातलं मला काहीच दिसेना, ते सगळं बदललं आणि मी जे पाहायला लागलो, जे मला दिसलं ते जग मी कधीच पूर्वी पाहिलं नव्हतं. इतकं पृथ्वी तलावरचा सुंदर भाग मला कधीच पाहायला मिळाला नाही. मी त्यांना म्हटलं मला कुठे घेऊन जाता? आमच्या गुरूंच्या आश्रमामध्ये घेऊन जातं. ते म्हणाले कसं घेऊन जाणार आणि हे काय आहे, हे कुठे जाताय तुम्ही? मला त्याच्याशी तुला काय करायचं आहे म्हणाले, चल माझ्याबरोबर. आणि त्याला घेऊन गेले. एक 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 डोंगर तोडणं, असे कधी डोंगर पाहिले नाही. इथं मी राहतो आहे आणि एवढ्याशा काळामध्ये कुठच्या कुठे डोंगर आम्ही जातोय आणि एवढ्या वेळात आम्ही गेलो कसे? आला अतिशय सुंदर आश्रम होता ते म्हणाले. आणि त्या आश्रमामध्ये गेले. ते गुरु काय, ते सगळे तिथले असलेले लोक काय, त्यांची उंची, त्यांचं रूप, ते सगळं राहणं, त्यांचं सगळं एकूण आचरण, ते सगळं त्यांनी पाहिलं. म्हणाले असं काही आपण कधी पाहिलं नाही. तर त्या गुरूंच्या इथे येऊन त्यांना नमस्कार करायला सांगितलं. त्यांनी नमस्कार केला आणि ते म्हणाले की काय बाळ, तुला काय पाहिजे? मला तुमच्या इथे राहायचं. बरं राहा. ते राहिले आणि मग काय सांगतील ते आश्रमात करतील, ती पडतील ती कामं ते करत होते. ते म्हणाले मला माहिती नाही किती काळ गेला काय नाही, त्या आश्रमामध्ये मी आनंदात राहत होतो. एके दिवशी गुरुजींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाळ तू आता घरी जायला पाहिजे. ते म्हणाले मला जायचं नाही, मला तुम्हाला सोडून जायचं नाही आहे. तर ते म्हणाले नाही, तुझे वडील खूप आजारी आहेत, घरातला तू एकुलता एक मोठा कर्तबगार मुलगा आहेस, आता वडिलांची तब्येत फारशी बरी नाही, त्यामुळे तू वेळेवर घरी पोचणं आवश्यक आहे आणि आता वडिलांच्या नंतर घराची जबाबदारी तूच घ्यायची आहेस. तुला आता कुठे जायचं नाही आहे घर सोडून आणि त्यामुळे इथून आता निघायचं. म्हणाले मला रडायला, लहान होते 12-14 वर्षाचा मुलगा, इतके रडायला लागले मला नका सोडू, मला नका सोडू. मग ते गुरुजींनी सांगितलं त्यांना की तुम्ही याला सोडून या. निघाले दोघे या मार्गाने आणि ते जात असताना त्या मार्गावरती त्यांना तेच पुन्हा सुंदर सुंदर डोंगर आणि हे सगळं ते घेऊन आले. आणि ते म्हणाले किती वेळ गेला? काही वेळ गेला नाही, इतका आम्ही सगळं सोडून आलो. आणि म्हणाले मला त्यांनी आणलं आणि त्यांनी मला सांगितलं बाळ आता घरी जायचं, आता मी जातो. मला त्याला मी धरायला लागलो. त्यांनी सांगितलं आता मला धरू नको बाळ, मला जाऊ दे. आणि त्यांनी त्यांना सोडलं आणि संपलं. ते सगळं दृश्य गुप्त झालं आणि ते त्या क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर होते. आणि क्षिप्रेच्या किनाऱ्यावर ते इतके थक्क झाले. त्यांनी सांगितलं, म्हणजे मला सांगताना ते म्हणाले की माझ्या ही 12-13व्या वर्षीची आठवण मला माहीतसुद्धा नाही तिथे काळ कसा चालतो की कसा जातो, ते काय आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर मला म्हणाले वयाच्या 12व्या आणि 13व्या वर्षी एक मोठी गोष्ट कळली, ती म्हणजे या पृथ्वीवर आपल्याला दिसतं तेवढं जग नाही आहे, आपल्याला न दिसणारं जग इथे विद्यमान आहे, ते चालू आहे. त्यांचंसुद्धा त्या जगामध्ये व्यापार व्यवहार सगळे चालू आहे. म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं ना की समुद्राच्या पलीकडे काय आहे हे बघण्याचं सामर्थ्य, समुद्राच्या आत काय आहे बघण्याचं सामर्थ्य, हे सगळं पाहता येतं आहे. म्हणजे ही जी सिद्धी स्वर्गीचा आलोचू ऐके, स्वर्गामध्ये काय विचार केला जातो त्या तिथं काय घडतं आहे ते त्याला इथे बसून कळतं आहे. आपण रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचताना बघितलं तर त्यांच्याकडचं जेव्हा आपल्याला माहिती आहे त्यांच्या जवळची माणसं जेव्हा मग माथुरबाबू आहेत ते जेव्हा गेले तेव्हा सगळ्यांनी विचारलं, माथुरबाबूंनी आपल्याकरता खूप काम केलं, आपली खूप सेवा केली, श्रद्धा होती, अर्थात राणींनी तुमच्याकरता खूप केलं आहे, तसं माथुरबाबूंनी पण केलं आहे. ते म्हणाले हो ना. म्हणाले आता माथुरबाबूंचं निधन झालं, कुठे गेले असतील? ते म्हणाले देवीच्या लोकाला चालले, त्याची मोठी मिरवणूक चालली आहे स्वर्गामध्ये, तो मोठ्या उत्सवाने चालला आहे म्हणाले देवी लोकाला, तिथे जाऊन राहणार आहे तो. पण तो फार काळ राहणार नाही, कारण त्याचा कधी विश्वास असेल कधी विश्वास नसेल, त्यामुळे त्याचं जेवढं पुण्य आहे अल्प आहे पण तेवढं पुण्य त्याला मिळेल. तो काही त्या रासमणीसारखा नाही. राणी रासमणी वेगळी आहे, हे माथुर बाबू वेगळे, पण म्हणजे इथे बसून रामकृष्णांना दिसतंय, कळतंय. बसलेत कलकत्त्यामध्ये, त्यांना लोकांनी सांगितलं अहो निदान काशीची गंगा एकदा तर पहा, एकदा तर चला आणि काशीला जाऊन बघा की कशी आहे काशी आणि इतकं आपल्या पृथ्वी तलावरचं पवित्र स्थान. ते म्हणाले काय बघायचं, कशाकरता बघायचं?
तर त्या लोकांनी विचारलं की असं म्हणतात की काशीला जाऊन आलं की माणसाला मुक्ती मिळते, म्हणून माणसाने एकदा तरी काशीचं दर्शन घ्यावं. तर ते म्हणाले की खरं आहे तू म्हणतोस ते, पण मला इथे बसून कळतंय ना, इथे बसून मला कळतंय मुक्ती घाटावरती जेव्हा देह येतो, तिथे सरणावरचा जळलेला अर्धवट देह, तिथे तो डोंब पायाने ढकलतो त्या देहाला, पद्धतच आहे तिथली, त्याला पूर्ण त्या देहाला जाळत नाही आणि अर्धा जळला की ढकलून देतात पायाने आणि तो गंगेमध्ये अर्पण होतो त्या मुक्ती घाटावर. असे देह तिथे पडत असतात. तर म्हणाले रामकृष्णांनी सांगितलं, पण जे आपल्याकडे पुराणात सांगितलं आहे ना की असा तो अर्धवट जळून डोंबाने ढकललेला जो देह आहे, त्या देहाला तिथे भगवान शंकर त्या घाटावर उभे राहून प्रत्येकाला उचलून गंगेत जलसमाधी देतात. हे मी इथे बसून पाहतो. त्यांनी त्याला सांगितलं की खरंच आहे, हे असंच आहे. आपल्या माथुर बाबूला सुद्धा तशीच जलसमाधी मिळाली. म्हणजे या संबंध पृथ्वी तलावर कुठं काय घडतं असं जर कुणी विचारलं तर जे घडतं ते सांगण्याचं सामर्थ्य त्या सत्पुरुषांमध्ये, म्हणजे त्यांनी सांगितलं तसं की समुद्रापलीकडे काय आहे ते ऐकायला मिळतं. स्वर्गामध्ये काय चालतं, काय समीक्षा चालते, ती स्वतःला इथे बसून कळते. म्हणाले अशा प्रकारच्या एक ना दोन अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात. आणि त्यांनी शेवटी तेच म्हटले, येती बहुता सिद्धी. आणि म्हणून आपल्याला समजा त्या सुश्रुतांनी लिहिलं आहे किंवा चरकांनी लिहिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्या त्या वनस्पतींच्या बद्दलचा जो जो विचार योग्य प्रकाराने मांडला आहे, तो जर तसाच्या तसा नीट बघून त्याचा आपल्या दृष्टीने म्हणजे आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीने चांगली मीमांसा विचार करून जर ती औषधं वापरली तर ती आज मितीलाही तितकीच प्रभावी. आज आपल्याला काय वाटतं त्याचा R&D पाहिजे, तर R&D असंच आहे. हा जो सगळा विषय आहे ना, एक एक सत्पुरुष जन्माला येतात, ते काय आहे, ते पुन्हा पुन्हा त्या वनस्पतींच्या मागचा जो विसरलेला इतिहास आहे त्याचं पुनरुज्जीवनच करतात. आज सुद्धा रामदेव बाबांच्या बरोबर ते बाळकृष्ण महाराज ज्या पद्धतीने त्या वनस्पती जाणतायत, म्हणजे रामदेव बाबांनी ज्या प्रकाराने त्या वनस्पती जाणून घेतल्या, अशा थोर थोर लोकांच्याकडनं. आता लांब कशाला जायचं, नरेंद्र मोदींची मुलाखत मागच्या इलेक्शनच्या आधी 14 तारखेच्या आधी जेव्हा घेतली गेली, त्यावेळी त्या निवडणुकांच्या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये ते राजदीप सरदेसाई, त्यानंतर खांडेकर, राजीव खांडेकर वगैरे ही मंडळी सगळी मुलाखत घ्यायला होती. त्यांनी विचारलं, तुम्हाला एवढं विवेकानंदांचं प्रेम आहे आणि तुम्ही एवढे 6 वर्ष हिमालयात जाऊन राहिलात, तुम्ही काय अनुभव घेतला, काय मिळालं तुम्हाला? ते म्हणाले, ती सांगण्याची वेळ आत्ता ही नाही. आत्ता ज्या राजकारणामध्ये आणि समाजकारणात मी पडलेलो आहे त्यात तुम्हाला त्या अनुभवांची काय आवश्यकता आहे? म्हणाले, त्याची वेळ येईल तेव्हा सांगेल की हिमालयामध्ये काय अनुभव येतो. आता सुद्धा कुंभमेळा आहे प्रयागला. काही लोक ट्विट करतायत, काही लोक लेख लिहित आहेत, काही लोक सांगतायत की तिथे येणाऱ्या साधूंच्या मध्ये काही अलौकिक साधू आहेत, काही लोकांना दर्शन आहेत, काही लोकांना त्यांचा अनुभव आहे. असं बऱ्यापैकी लोक त्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतात. सांगायचा हेतू असा की अशा अनेक सिद्धींनी युक्त असणारे साधू पुरुष, फार काही लांब नाही गेलं तरी त्या नागासाधूंना पाहिलं तरी आपल्याला कळेल की ते नागासाधू 12 वर्ष बाहेर कुठंही येत नाही. जिथं जाऊन त्या डोंगरात राहतात तिथंच असतात. म्हणजे काहीतरी अंगात सामर्थ्य असल्याशिवाय कुठं एकटं आत त्या डोंगराच्या आत मैल आत बसतात ते जाऊन. तिथं काय आहे त्यांच्याकरता? काही नाही आहे. किंबहुना मी अनेक वेळा आपल्याला म्हटलं की ती हिमालय की यात्रा, मराठीमध्ये हिमालयाची यात्रा म्हणून भाषांतर आहे, ते श्रीरामजी शर्मांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की तपोवनापर्यंत मी कसा गेलो, तिथे गेल्यानंतर तिथे ध्यानाला बसलेले ऋषी आहेत, त्यांचं दर्शन एका ऋषीने मला कसं घडवलं की जो ऋषी खाली हरिद्वारमध्ये माझ्या घरामध्ये आला, माझ्या देवघरात आला आणि त्यांनी येऊन मला सांगितलं की तू एवढं गायत्रीचं पुरस्चरण कर, तू अशा प्रकारचं आचरण ठेव, हे कर्मकांड कर.
म्हणजे असे जे एकापेक्षा एक थोर ऋषी आहेत, एकापेक्षा एक थोर अधिकारी आहेत, अनेक प्रकारच्या सिद्धींनी संपन्न असणारे लोक आपल्या देशात आजही आहेत. फक्त ते आहेत, त्याचा फायदा उठवणाऱ्या बोंदूंच्या कच्चपी आपण लागू नये. म्हणजे जे चांगले आहेत ते चांगलेच आहेत. म्हणजे बोंदू भेटले म्हणजे सगळेच खोटे आहेत असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की आता हा सिद्धींनी संपन्न झाला, या टप्प्यावर आता तो योगी आलाय, त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. इथे पुढे म्हणतात ऐके. आता ऐक अर्जुना, तुला सांगतो, प्राणाचा हात धरून. आता कोण? ही कुंडलिनी जगदंबा त्या मध्यमेच्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. इडा पिंगला त्या दोन्ही खालपर्यंत आल्या आहेत. मध्यमा म्हणजे सुषुम्ना. ती सुषुम्ना कुठून जाते? आपला पाठीचा जो कणा आहे त्या कण्यांच्या मधून तिचा वर जाण्याचा मार्ग आहे. त्या मार्गाच्या मुखाशी येऊन कुंडलिनी थांबली आहे. आता काय? आता प्राणाचा हात धरूनी गगनाची पाऊटी करून. हा जो अवकाश आहे, ते जे गगन आहे त्याची पावटी म्हणजे त्याच्या पाऊलवाटा, त्याची पायरी, त्याची पावटी करूनी मध्यमेचेनी दादरे हुनी हृदया आली. ती सुषुम्ना जी आहे तिने या मध्यमेच्या ठिकाणी दादरे हुनी जिन्यानी पायऱ्यांनी कुठपर्यंत आली? हृदयापर्यंत आली. हा जो मध्यमेचा भाग आहे, सुषुम्ना नाडी ज्याच्यातून, म्हणून तो पाठीचा संबंध कणा जो आहे तो योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या पाठीच्या कण्याच्या ठिकाणाहून जाण्याचे तिचे मार्ग आहेत. तर त्यामुळे ती तिथून हृदयापर्यंत आली. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आता भाषा ते काय विचारूच ना, माऊलींची भाषा आहे तिथे. हे कुंडलिनी जगदंबा, जगत अंबा, अंबा म्हणजे माता, आणि या संबंध जगताची माता असलेली ही जी कुंडलिनी शक्ती आहे, ती शक्तिरूपिणी जी माता आहे तिचं नाव कुंडलिनी. ती जगत अंबा, संबंध जगताची माता, हा हे एक विशेषण. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. चैतन्य, जे चैतन्य चक्रवर्ती म्हणजे चैतन्याच्या विविध प्रकारच्या मिसळण्यांच्या मधून त्या सगळ्यांच्या जो वर आहे, चक्रवर्ती आहे. म्हणजे तो कोण आहे? चैतन्याच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही पाहतो, चैतन्याचा जो जो आविष्कार आम्ही पाहतो, चैतन्य ज्या ज्या रूपात आम्हाला दिसतं, त्या सर्व चैतन्याच्या सर्व वस्तूंच्या वर असणारा जो आहे तो राजा, चक्रवर्ती. म्हणजे त्याच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही असा तो चैतन्य चक्रवर्ती, असा तो परमात्मा. तर त्या परमात्मा परब्रह्माचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या ठिकाणी कळणारच नाही. तो चैतन्य चक्रवर्तीवर आहे, पण त्याची शोभा म्हणजे तो दिसणार कसा, तो कळणार कसा? ही कुंडलिनी जगदंबा वेगवेगळ्या प्रकाराने आविष्कार करते. लोकांच्या ठिकाणी सिद्धी दाखवते, लोकांच्या ठिकाणी रूपाची विशेषता दाखवते, घटनांच्या मध्ये अलौकिक घटना घडवते. किती प्रकारांनी ती दाखवत असते. आपल्या आयुष्यात सुद्धा या शक्तीचा खेळ आपण पण अनुभवत असतो. आपण म्हणतो हे काय आपल्या हातून होण्यासारखं, कसं घडलं बुवा, हे अचानक असं कसं झालं, कुणाच्या मनामध्ये असा पालट कसा झाला, आपल्याला हे पैसे अचानक आजच कसे मिळाले. अडचण आहे, पण ती अडचण सुटली. या सर्व गोष्टी ज्या घडतात ती घडवणारी कोण आहे? तर म्हणाले ती त्या चैतन्य चक्रवर्तीची शोभा कुंडलिनी आहे. ती कुंडलिनी थोडक्यात काय की त्या चैतन्याला ती आविष्काराला आणते आणि त्याचं हे सगळं जगाचं वैभव आम्हाला प्रकट करून दाखवते. जिया विश्व बीजाची या कोंबा, ती कशी आहे? हे जे विश्वाचं बीज आहे, आता तो 15व्या अध्यायातला विषय आहे. पुष्कळ मारामारी करायची आपल्याला तिथे. ते विश्वबीज म्हणजे काय आहे, कारण तिथे सगळं एकच झालेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्याला बीज म्हटलं आहे. त्या ठिकाणी त्याचं सगळं रूप, क्षर आणि अक्षर, त्याची व्याख्या करताना म्हणजे आपल्याला धाप लागेल इथपर्यंत तिथे आपल्याला वाचत बसावं लागतं आणि सारखं समजून घ्यावं लागतं. कारण असं आहे की बीजभाव का म्हणायचा, त्यालाच क्षर का म्हणायचं,
त्यालाच प्रकृती का म्हणायचं, त्यालाच विनाशी का म्हणायचं, त्यालाच अव्यक्त का म्हणायचं, हे जे सगळी ज्याला परिभाषा आजच्या भाषेत बोलायचं तर टर्मिनॉलॉजी ही तिथे त्यांनी आपल्याला समजावून सांगितली. आता इथे ते सांगतात जिया, जी विश्वाच्या बीजाचा कोंब आहे. म्हणजे आता आपण त्याच्या फार खोलात नको जायला, फक्त एवढंच जाऊ आपण की अव्यक्त जे आहे त्या अव्यक्तापाशी ही मूळ माया आहेच. ते अव्यक्त म्हणजे त्या मूळ मायेच्या ठिकाणी अव्यक्त रूपामध्ये हे जग म्हणजे कसं आहे, बीजभावाला आलेलं आहे. बीजभाव कशाला म्हणायचा, झाड आहे, झाडाचं त्या वृक्षाच्या शाखा आहेत, पल्लव आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. आता सर्वात शेवटी काय होतं, त्या फळाच्या आत बीज तयार होतं. म्हणजे आता तो वृक्ष संपला नाही, तो वृक्ष आता बीजभावात येऊन राहिला. आता सगळा वृक्ष गेला तरी काही भीती नाही, बीज आहे आणि त्यामुळे ते पुन्हा अंकुरित होणार आहे. तसं हे सगळं जे ब्रह्मांड आहे, एक वेळ येते की हे ब्रह्मांड आहे हे सगळं लयाला जातं. हे सगळं जेव्हा लयाला जातं तेव्हा ते नष्ट होतं का, नाही. म्हणून आपल्याकडे हे संबंध, ही सृष्टी कशी आहे, ही सृष्टी नष्ट होणारी आहे का, नाही. ह्या सृष्टीला ना आधी आहे ना अंत आहे. का म्हटलंय, त्याचं कारण जे चैतन्याने युक्त आहे ते नाश पावतच, ते फक्त रूपांतरित होतं. आणि म्हणून त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन ते कोणत्याही फॉर्ममध्ये वेगळ्या रूपामध्ये ती राहील, पण ती तशीच राहते. म्हणून ही संबंध सृष्टी जी आहे ती संबंध सृष्टीच बीजभावाला येते. ती सृष्टी बीजभावाला जी येते ती कुठे राहते, या मूळ प्रकृतीमध्ये. ही मूळ प्रकृती म्हणजे कोण आहे, ही कुंडलिनी जगदंबा. म्हणजे त्यांनी सांगितलं आता ही कुंडलिनी जगदंबा कोण, आता ती त्या मूळ प्रकृतीचा जो भाग अव्यक्त नावाचा, त्या अव्यक्त भावामध्ये जेव्हा ह्या सृष्टीचं आपण एकच बीज आहे समजू, आता फार घोटाळ्यात पडायलाच ना, या सगळ्या सृष्टीचं एक बीज आतमध्ये ठेवलं आहे. अशा अनेक सृष्टींची अनेक बीज तिथे ठेवलेली आहेत. आता हीच सृष्टी जर जन्माला यायची तर काय व्हायला पाहिजे, तर ते म्हणतात हा कुंडलिनी नावाचा एक कोंब, एक अंकुर त्याला फुटायला पाहिजे. कुणाला, त्या अव्यक्त अशा स्वरूपात असणाऱ्या मूळ मायेला, मूळ शक्तीला. ही कुंडलिनी का झाली, कारण या देहाला चालवण्याकरता ती शक्ती आहे ती कार्यकारी झाली, ती कार्यान्वित झाली. म्हणून इथे सांगतात जिया विश्व बीजाची या कोंबा, अंकुर फुटलाय, आता ती अंकुरित झाली आहे म्हणून सगळं विश्व निर्माण होणार आहे. कोंबा सावली केली, या विश्वाच्या बीजाचा जो कोंब तिच्या ठिकाणी निर्माण झाला आहे तो आता जपण्याचं काम कोण करते, सावली करते, म्हणजे त्याच्यावर छाया धरते. म्हणजे ही कुंडलिनी जगदंबा छाया धरते आणि त्याला सांभाळते. म्हणून ती जी अधोमुख सर्पिणी आहे ती जेव्हा त्याच्यावर छाया धरते तेव्हा काय होतं, तो नाग आपला फडा काढून त्याला सांभाळत असतो. ही एक धारणा आहे आपल्याकडे समजून घेतानाची. म्हणून ती या विश्वबीजाची या कोंबा सावली केली. म्हणून जिनी या विश्वाचं बीज आता अंकुरित होत असताना त्याचं रक्षण करण्याचं काम सावली धरून केलं आहे असं त्यांनी म्हटलंय. ते कुंडलिनीचा महिमा गायलाय. जे शून्य अलिंगाची पिंडी. आता अलिंग आणि लिंग ह्या दोन गोष्टी आपल्याला पतंजली योगसूत्रात वाचायला मिळते. तिथे अलिंग पर्व आणि लिंग पर्व, प्रत्यक्ष आकाराला येणारा जो भाग आहे त्याला लिंग पर्व असं म्हटलंय. आणि अलिंग पर्व जे आहे, जे आकाराला येत नाही, जे आकाराला येत नाही ते काय आहे, जे मूळ रूपामध्ये जाणीव आहे, जो मूळ रूपामध्ये अहंकार आहे, जे मूळ रूपात अव्यक्त आहे. आपल्याला जर आवडत असेल तर आपण तेवढी 2 सूत्रसुद्धा घेऊ शकतो. 19वे सूत्र आहे दुसऱ्या साधनपादामध्ये, अलिंग पर्व, लिंगालिंग पर्व असं म्हणून त्याचं वर्णन केलं आहे. आणि मग लिंग म्हणजे काय काय त्याच्यामध्ये येतं, व पंचमहाभूत वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये पंचतन्मात्र सर्व गोष्टी. आणि मग हे एकमेकांचे कसे
एकमेकांवर अवलंबून राहिल्यामुळे अलिंग पर्वापासून लिंग पर्वापर्यंत त्याचा क्रम कसा मांडता येतो. आता इथे काय म्हटलं त्यांनी, जे शून्य अलिंगाची पिंडी. शून्य, आता हा माऊलींचा आवडता शब्द आहे, शून्य महाशून्य पुढे येणार आहे म्हणून आत्ता आपण बघायला नको. आता इथे शून्य याचा अर्थ निराकार. निराकार अलिंगाची पिंडी, अलिंग परमात्मा, कोणत्याही चिन्हाने ज्याचं स्वरूप दाखवता येत नाही असं मूळ परब्रह्म, शून्य अलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी. ते कोण आहे? जो परमात्मा शिव म्हणजे मंगल, केवळ शिव शब्दाचा अर्थ मंगल आहे शिव म्हणजे. तर जे परमात्मया शिवाची करंडी, जे परमात्म स्वरूप असणाऱ्या शिवाची संबळ आहे. करंडी संबळ, त्या संबळीमध्ये त्याला ठेवलेलं आहे. ती त्याचं झाकून ठेवण्याचं करंडी, संबळ, पेटी असं स्वरूप आहे. म्हणून आपल्याकडे आता नाही राहिलं तसं, पण पूर्वी देवांची पूजा झाली की देवतासुद्धा संबळीत घालून ठेवल्या जायच्या रोज, आणि रोज बाहेर काढायच्या, देवाची पूजा करायची आणि ते संबळीत ठेवायचं. असं काही काहींच्या घरामध्ये प्रथा होती. आता आपण तर सरळ मूर्ती मांडून ठेवतो, त्याचं सुशोभित करून त्याची पूजा करतो. पण संबळ गावाला जाताना तर संबळीत घालून न्यायचेच. देव कधी घरी ठेवायचेच नाहीत. आपल्याला पूजा करण्यापुरते 2 दिवस पूजा खणली नाही पाहिजे. देव सदा आपल्याबरोबर पाहिजे. त्यामुळे जास्त काही नाही तरी अन्नपूर्णा बाळकृष्ण, नाही तर आपल्या घरातली कुठली तरी एक प्रतिमा, असं त्याच्याबरोबर घेऊन 1-2-3 देव आपल्याबरोबर घेऊनच प्रवासाला जायचं. आता मग ते कुठे ठेवायचे? संबळ. संबळ म्हणजे काय? पवित्र. मग ती संबळ कशाची? मग त्या हरणाजिनाची संबळ, नाही तर वेताची संबळ, नाही तर रेशमाची संबळ, नाही तर पितळेचा डबा करून संबळ. त्याला संबळ म्हणायचं, ज्याच्यामध्ये झाकून ठेवता येतं. म्हणून म्हणाले ही जी देवाची उपकरणं पण ठेवता येतात, त्यालाही ठेवण्याचं ते वेताचे अशी करंडी असते. ते परमात्मा या शिवाची करंडी, जी प्राणाची, जे प्राणाची उघडी जन्मभूमी. त्या आता प्राणाला जन्माला घालणारी कोण आहे? उघडी म्हणजे प्रत्यक्ष, प्रकट अशी काय आहे? जन्मभूमी आहे. कोण? आता चाललं आहे ते कुंडलिनीचं वर्णन चाललं. म्हणजे कुंडलिनी कोण आहे? त्या निखळ परमात्म्याला कशात तरी काढून झाकून टोपल्याखाली ठेवायची, झाकणाची टोपली, त्यात ठेवण्याकरता असलेली जी टोपली आहे, जी संबळ आहे, ती संबळ म्हणजे कुंडलिनी जगदंबा आहे. म्हणजे तिने काय केलं? त्या प्राणाला आपल्या ठिकाणी झाकून ठेवलं. ते आता कसं झाकलं किंवा त्याचं स्वरूप काय? आता एक 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 तुकडा जरी वेगळा वेगळा सांगतायत तरी या ओवीमध्ये एकत्रित अर्थ आहे. जे शून्य लिंगाची पिंडी, जे परमात्मा या शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी. प्राण जन्माला आला. प्राण म्हणजे आता या वातावरणामध्ये सर्वदूर भरून राहिलेला मातरिश्वा नावाचा प्राण आहे. तो जो आहे मातरिश्वा, उपनिषदांनी वर्णन केले की तो मातरिश्वा नावाचा जो वायू आहे, तो जो प्राण आहे, तो चैतन्याने युक्त आहे. आम्ही आमच्या श्वासाबरोबर त्याच्या साह्याने आमच्या प्राणाला बळकटी देतो. आमच्या ठिकाणी असलेला जो प्राण आहे, तो प्राण कुणाचं स्वरूप आहे? थेट परब्रह्माचं. उपनिषद असं म्हणतात की आमच्या हृदयामध्ये जो प्राण काम करतोय, किंवा आमच्या देहात प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि त्याच्याबरोबर त्याचे उपप्राणसुद्धा, नाग, कृकर, धनंजय, देवदत्त, आणखीन एक कुठला राहिला? आणि नाग, कृकर, देवदत्त, धनंजय असे 10 प्राण आहेत. तर ते 10च्या 10 प्राण हे मुळात कुठून आले? साक्षात परमात्मा. साक्षात तो परमात्म्याचा अंशच इथे आला प्राण म्हणून. मग आता त्यांनी काय सांगितलं? ही कुंडलिनी कोण आहे? ही साक्षात त्या प्राणाची, या ठिकाणी शब्द छान आलाय बघा, जे प्राणाची उघडी जन्मभूमी, जिच्या समळीत, जिच्यामध्ये त्या कुंडलिनी जगदंबेच्या ठिकाणी
जन्माला कोण येतो? प्राण. तो प्राण कोणाचा? आमच्या ठिकाणचा. मग आता ह्या प्राणाचं आणि या कुंडलिनीचं आमच्यापुरतं नातं काय? कुणीतरी एक XYZ घेतला आपण, तर हा घेतल्यानंतर ती कुंडलिनी जगदंबा एक देह धारण करते. त्या देहामध्ये ती अधोमुख सर्पिणी 3.5 वेटोळे घालून बसते. ती बहिर्गामी आहे. ती जेव्हा या देहात 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे, तेव्हा काय चाललंय? आमच्या देहाचा प्राणापानाचा भाता चालू आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे चाललंय, की ज्याच्या बरोबर आम्ही काय करतो? त्या प्राणाला बळ देतो. प्राण आहेच. समजा ह्या शरीराला नीट राखलं नाही किंवा आमचं शरीरच दुर्बल आहे किंवा दुखण्यानी ते दुर्बल झालं आहे, तर आमचे प्राण कसे होतात? दुर्बल राहतात. त्या प्राणांनी शरीराला खूप मोठं कार्य करण्याचं सामर्थ्य मिळत नाही. तो जो प्राण आहे तो दुर्बळ आहे. त्या प्राणाला सबल करणं पुन्हा आमचं काम. त्याला सबल करणारं कोण आहे? ती पुन्हा कुंडलिनी जगदंबा आहे. आमच्या ठिकाणची ऊर्जा जागृत ठेवणं म्हणजेच आमची शक्ती जागृत ठेवणं. ही स्वतंत्रपणे जागृत होणं हा भाग तर आणखीन वेगळा आहे. पण साधारण शरीर चालवायला तिची बहिर्मुखता स्वीकारून, पण कुंडलिनी बहिर्मुख आहे. आमचा बाहेरचा व्यापार तरी धड होऊ दे ना. 1 किलोमीटर चाललं की पाय सुचले, पायाला क्रॅम्प आले, चालता येईना, ही जी अवस्था आहे तिची बहिर्मुखता घेतली विचारात तरी तिथे आहेच ना. त्यामुळे शरीर जे आहे त्याची बळकटी म्हणजे प्राणांची बळकटी कोण देतो? प्राण परमात्मा साक्षात देतो नाहीच, तोच असतो. उपनिषदांनी फार सुंदर वर्णन केलं. त्यांनी म्हटले साक्षात परमात्मा प्राणामध्ये परिवर्तितच होतो. तोच त्याच्या एका अंश काय कुठला नुसताच निवार शुकवत तन्वी वर्णन केलंय आपल्याकडे नारायण उपनिषदाने. किती बारीक, किती अंशाचा अंश, अंशाचा अंश, किती सूक्ष्म अशा अंशात तो आमच्या इथे आहे आणि तो चैतन्य. पण हे चैतन्य त्याला जन्माला घालणारं उघड कोण आहे? त्याला कोण जन्माला घालतं? म्हणाले ही कुंडलिनी जगदंबा जन्माला घालते. ही जी प्रकृती आहे, ही जी माया आहे, ही जी शक्ती आहे, ही शक्ती त्याला जन्माला घालते. म्हणजे आपण काही गोष्टी पक्क्या समजून जायला पाहिजे, की आपल्या लक्षात तेवढं ठेवलं पाहिजे की कुंडलिनीचं काम काय, प्राण कुठून आला. म्हणजे त्यांचे जे सगळे दृष्टांत आहेत ना ते आपल्याला समजताना मनामध्ये संभ्रम नाही निर्माण होत. तर आता ते पुढे म्हणतात, नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. आता का मागे गेलं का पुढे गेलं? हा पान मागे उलटलं गेलं. हे असो ते कुंडली हृदया आतू आली तव अनाहताचा बोली चावळे ते. आता असू दे म्हणाले, तुम्हाला कुंडलिनी बद्दल मला जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला दृष्टांतांनी सांगितलं. आता हे राहू दे, हे आता पुरे. की कुंडलिनी जगदंबा आता हृदयाच्या आत आली. म्हणजे प्रवास कुठून कुठे झाला? त्या मध्यमेच्या मुळापासून, किंवा मध्यमेचं मूळ म्हणजे त्या ठिकाणी असणारं मणिपूर चक्र. त्या मणिपूर चक्रावरून तिने वर प्रवास केला. ती करून कुठे आली? अनाहत चक्र. ती आता अनाहत चक्रापाशी आली. म्हणून ती हृदया आतू आली. कशी आली? प्राणाच्या बरोबर आली. मग आता ही प्राणाच्या बरोबर आली सांगताना त्यांनी इथे पुढे काय सांगितलं? हे असो ते कुंडलिनी हृदया आतू आली तव अनाहताचा बोली चावळे ते. मग आता ही त्या प्राणाचा हात धरून ते मध्यमेचे दादरे करून ती हृदयापर्यंत आल्यानंतर अनाहताचा ओंकाराचा तिथे शब्द बोलते. म्हणजे हृदयामध्ये ओंकाराचा नाद घुमत राहतो. त्या ओंकाराचा नाद तरी घुमेल नाही तर तुर्य गायची अवस्था तरी आहे. आपल्याला माहिती आहे अ उ म आणि ती अर्धमात्रा जी आहे
ती नादबिंदू कला ज्योती या 4 रूपामध्ये प्रकट होणारी ती अर्धमात्रा आहे. नादबिंदू कला ज्योती. तर आता म्हणाले इथे आत आल्यानंतर तो जो अनाहताचा बोल आहे, तो अनाहताचा जो नाद आहे, चावळे ते, आता त्या ठिकाणी तो प्रकट व्हायला लागतो हृदयाच्या आत आल्यानंतर. शक्तीची या अंगा लागे, बुद्धीचे चैतन्य होते आले. आता हे सगळं मागे पडलंय. आपण बघितलं पृथ्वी तत्व गेलं, त्यानंतर वायू जलतत्व गेलं, अग्नितत्व तर ती स्वतःच आहे, तिने सगळं खाऊन त्या अग्नितत्वाने देहामधलं अग्नितत्व ते देह थंड करून टाकला. मग ती त्या अमृताच्या तळ्यातून आल्यानंतर त्या देहाला एक शांतता लाभली. त्या शांततेनंतर ती वर यायला लागली. ती त्या मुखापाशी आली, म्हणजे मणिपूर चक्राच्या तिथे आल्यानंतर आता त्या कुंडलिनींनी काय केलं, त्या सुषुम्ना नाडीच्या इथेच तिने सगळा देह जो आहे तो आपल्या स्वरूपाने व्यापला आणि तो प्राण जो आहे तो प्राणही जिरवून टाकला. जिथल्या तिथे प्राणाला वेगळं स्थान ठेवलं नाही. म्हणजे आत्तापर्यंत जो 9 अंगांनी प्राण फिरत होता, म्हणजे प्राणाचं प्राण हे स्वरूप 10वं अंग आहे आणि बाकीचे जे प्राण आहेत 5 उप आणि प्राणाच्या शिवायचे 4 अपान व्यान उदान आणि समान, ते 4ही आणि हे 5 धनंजय कृकर नाग देवदत्त आणि हे जे सगळे प्राण आहेत, हे प्राण आणि ते असे 9 प्राण मागेच लुप्त झाले. प्राणाचे 9 प्रकार मागेच लुप्त झाले. आता राहिला होता कोणता? हा मुख्य प्राण. तो मुख्य प्राण शरीरामध्ये जिरवला. तो जिरवल्यानंतर त्या कुंडलिनीच्या बरोबर तो जिरला. आता काय राहिलं? आता नादाला प्राण नावाचा वेगळा वायू राहिला नाही. म्हणून आता काय प्रकट झाला? अनाहत नाद प्रकट झाला. म्हणजे ह्या सृष्टीतला जो नाद आहे तो जो प्राणांच्या शक्तीपासून निर्माण झालेला आहे, तो वायू तत्वापासून निर्माण झालेला आहे, तो प्राण आता शिल्लक राहिला नाही. आता अनाहत म्हणजे आहत नाद नाही. आहत नादाला माध्यम पाहिजे, अनाहत नादाला माध्यमाची आवश्यकता नाही. त्यामुळे आता कोणत्याच वायूच्या माध्यमाची आवश्यकता प्राणाला, म्हणजे आता प्राण म्हणून राहिला नाही, आता अनाहत नाद म्हणून राहिला. शक्ती आता त्या ठिकाणी ती शक्ती, कुंडलिनी शक्ती पुढे जाते. तिच्याबरोबर कोण जाणार? जे अशाश्वत आहे ते काही झालं नाही. ना 5 ज्ञानेंद्रिय, ना 5 कर्मेंद्रिय, संकल्प विकल्प करणारं मन नाही, त्याच्याचबरोबर अहंकार नाही. आता फक्त निश्चयात्मिका बुद्धी म्हटलंय म्हणून आपण स्मरणाला बाजूला टाकायचं नाही, त्याच्याशी संयुक्त झाली आहे बुद्धीशी. जी निश्चयात्मिका बुद्धी आहे ही अंतःकरण चतुष्टयातले 2 भाग आहे. एक भाग बुद्धी आणि दुसरा भाग चित्त किंवा स्मरण. त्या स्मरणाला धरून ती बुद्धी आहे. नाही तर ती तशीच गेली तर त्या बुद्धीला काहीच कळायचं नाही. म्हणून ती बुद्धीचे चैतन्य होते आले, म्हणजे ती हृदयापर्यंत जाते. तेव्हा काय होतं? त्या बुद्धीचं चैतन्य म्हणजे बुद्धीची जाणीव. आता चैतन्य या शब्दाला त्याचं भाषांतर करताना काय विचार करायचा? नेहमी जाणीव. जाणीव का? कारण ज्ञान. कारण चैतन्याचं उघडं स्वरूप पहिलं जर काही असेल तर ज्ञान, म्हणून ते ज्ञान. मग आता इथे म्हटलं चैतन्य होते आले, ते तेणे ऐकिले आळूमाळू. आता हा नाद कुणी ऐकला? त्या बुद्धीने ऐकला. आळूमाळू आपला थोडा थोडा, फार काही नाही, कारण ती त्या बुद्धीला एवढं बळ नव्हतं. ती बुद्धी क्षीण झाली आहे, पण तरीसुद्धा अनुभव घेण्याकरता थोडीशी जाणीव शिल्लक आहे. म्हणून त्या जाणीवेला कळलं की या ठिकाणी आता हे चैतन्य अनाहत नादापाशी येऊन पोचलं आहे. म्हणून म्हणाले घोषांचा कुंडी, नादचित्रांची रूपडी, प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. म्हणाले आता घोषांचा कुंडी. घोष कुठे? परावाणीमध्ये. ह्या परावाणीच्या ठिकाणी त्याच्या कुंडामध्ये नादचित्रांची रूपडी. म्हणाले इथे ही प्रणवाची या मोडी, प्रणवाचे जे आकार आहेत, रेखिली ऐसी,
म्हणजे जणू काही ओंकाराची चित्रच त्या ठिकाणी काढली आहेत. कुठे त्या मध्यमेच्या मार्गातून वर हृदयापर्यंत जाताना काय होतं तर ह्या परावाणी आता प्रकट झाली. हे सगळं जे साधन आहे ना, हे सगळं साधन आम्ही काव्यात्मक बघतो. हे सगळं घडत असताना अजून सुद्धा काय चालू आहे, अजून सुद्धा त्यांची साधना चालूच आहे. अजून सुद्धा ते साधनेमध्ये वज्रासन घालतायत, बसतायत, ते 3 बंध करतायत, त्यांचा अभ्यास चालू आहे. हा अभ्यास थांबत नाही, पण तोच अभ्यास पुढे 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 जात राहतो आणि एक एक अनुभव देत राहतो. मग आता कोणत्या अनुभवापाशी आले? आता म्हणाले ती जी परावाणी आहे त्या मध्यमाची नादचित्रांची रूपडी, त्या मध्यमारूपी भागामध्ये प्रणवाची या मोडी, प्रणवाचे आकार ऐकायला म्हणाले रेखिली ऐसी. जसं काही ते आकार चित्र काढावेत असे त्या ठिकाणी रेखाटले. म्हणजे काय झालं, मध्यमा हा जो भाग आहे इथून खालून म्हणजे आपण मणिपूर चक्रापासून वरती अनाहत चक्रापर्यंत त्या मध्यमेमधून जेव्हा ही सुषुम्ना नाडी त्या इडा आणि पिंगलांना एकत्र करून वर जाते आणि त्यांच्याच बरोबर ही कुंडलिनी जगदंबा जेव्हा प्राणाबरोबर वर जाते, हृदयाच्या इथे येऊन थांबते. आता इथे कोणीही शिल्लक राहत नाही. ती फक्त एवढीशी बुद्धी खालून वरती आलेली आहे. नाहीतर हे सगळं नाशवंत आहे, हे प्राकृतिक आहे. हे जे जे म्हणून प्रकृतीचं आहे ते सगळं मागे राहिलं आहे. गेलं आहे फक्त बुद्धीच्या ठिकाणी त्यातल्या त्यात थोडं अधिक चैतन्य. आणि सगळी बुद्धी नाही, अगदी थोडीशी बुद्धीची पुळी का, त्यांनी पुळीसुद्धा नाही, पुळी म्हणजे छोटीशी पुळी आपल्याला येते तशी, तर तशी पुळी पण नाही, ती पुळी का अगदी खसखशी एवढी, म्हणजे ती बुद्धीसुद्धा फार पुढे जाऊ शकत नाही, कारण नाशवंत आहे ती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ती जी बुद्धी आहे ते चैतन्य पुढे गेलं. या चैतन्याने हलका हलका थोडा थोडा मंद असा त्या ओंकाराचा नाद ऐकला. आणि कसं शास्त्रशुद्ध लिखाण असतं आणि अनुभव कसा तसाच असतो, म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही. या शब्दांवरनं आपण प्रत्येक गोष्टीच्या, ज्याला आपण खात्रीला एक परीक्षा म्हणतो, त्याची पूर्णपणाने प्रयोगशीलता म्हणतो, नाही तर पुरावे म्हणतो, ते सगळे आपल्याला तिथे मिळतात. कसे? त्यांनी सांगितलं बघा, तिथं त्या बुद्धीला ना थोडं 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 तो नाद ऐकायला मिळाला. पण तो नाद नुसता ऐकायला मिळाला म्हणून माऊली थांबत नाही. माऊली म्हणतात त्या मध्यमेच्या स्थानापासून ते अनाहत चक्रापर्यंत त्या अनाहत नादाची म्हणजे ओंकाराची चित्र काढलेली दिसली. म्हणजे काय झालं, त्यांनी सांगितलं की जेव्हा नाद आहे, जेव्हा नाम आहे, तेव्हा रूप आहेच. म्हणजे जेव्हा ओंकाराचा नाद आम्हाला ऐकायला मिळतोय तेव्हा ओंकाराचं रूप आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे ध्वनी आणि प्रकाश हे दोघेही एकमेकांच्या मध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्या दोघांचंही एकमेकांमध्ये रूपांतर होतं. किंबहुना नाद ऐकला, अगदी अनाहत नाद ऐकला की त्याचं रूप दिसतं. समजा त्या ओंकाराचं रूप पाहिलं की त्याचा नाद दिसतो. केवढा मोठा सिद्धांत झाला. आम्ही जेव्हा गणपतीचं स्तोत्र म्हणतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला काय सांगितलं, आम्ही गणपतीचं स्तोत्र म्हणालं की गणपती समोर आहेच, त्याचं रूप समोरच आहे, फक्त आम्ही पाहत नाही कारण आमचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे, आमची ती एकाग्रता नाही आहे, त्या नादावर तितके आम्ही एकरूप नाही आहे म्हणून. आणि म्हणून ते सांगतात बुद्धीचे चैतन्य होते आले ते तेणे ऐकिले, त्या चैतन्याने ऐकलं आळूमाळू थोडं थोडं घोषांचा कुंडी त्या परावाणीच्या ठिकाणी नादचित्रांची रूपणी. आता म्हणाले तो अनाहत नाद त्या परावाणीत म्हणजे कुठे, मणिपूर चक्रापाशी. आता सगळा चाललाय खेळ मणिपूर चक्राचा, म्हणून ते मध्यमा मध्यमा हा शब्द वापरतायत सारखा. तर त्या मणिपूर चक्राच्या ठिकाणी काय बघायला मिळतं, त्या नादाची रूप बघायला मिळतात. प्रणवाची या मोडी, रूप काय त्या नादाचं, तर प्रणवाचे आकार.
मोडी. आता आपल्याला आणखीन जर लक्षात घ्यायचं तर आपल्याला एक मजा वाटेल की आपल्याकडे जी लेखी भाषा आली, आता ही सगळी संस्कृतचे जे वर्णमाला आहे ती वर्णमाला समजा आपण धरली तर त्या वर्णमालेबरोबर आपल्याकडे एक मोडी अक्षर पण काढलं जातं. आता ती मोडी भाषा जेव्हा प्राकृत आली तेव्हा आपल्याला त्याच्यातनं कळतं काय की क हा जो नाद आहे तर क ह्या नादाला जे आम्ही गिरवाड भारतीत म्हणजे संस्कृतात जो क काढतो त्याच्याऐवजी आम्हाला जर आणखीन वेगळा जर क काढायचा असला तर त्या मोडीमध्ये आम्ही जो काढू ना तो कसा आहे, त्या मूळच्या कचा आकार घेणार आहे. म्हणजे मोडीमध्ये जरी तो क लिहिला तरी मूळ वर्णमालेत त्या क पासून तो बाजूला जात नाही. आमच्या भारतीय भाषांचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये आपल्या प्रत्येकाच्या भाषाचं म्हणजे प्राकृतिक भाषांचं जी लिपी आहे ती लिपी इतकी वेगळी वेगळी आहे, पण तरीसुद्धा त्या लिपीला एक शास्त्र आहे आणि त्यामुळे ती लिपी मूळ लिपीतून जरी म्हणजे क ख ग घ हे इकडे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा ती वेगळी आहे, तिचे वळण वेगळं आहे. मोडी म्हणजे आकार, मोडणी म्हणजे आकार, तर तो जो आकार आहे त्या मूळ आकारापासून भिन्न आहे, पण भिन्न असला तरी काढलेल्या सगळ्या आकारांमध्ये एक शास्त्र आहे आणि त्याच्यात शास्त्र असल्यामुळे ते पुन्हा तितकंच प्रभावी. आमच्या प्राकृत भाषा नाही तर माऊलींनी म्हटलं असतं का, माझा मराठीचा बोल कौतुके अमृता तेही पैजाजी. मी आपल्याला सांगते याचा विचार करायची वेळ अशा करता आली की एकांनी मला विचारलं, बाई तुम्ही या मंत्रशास्त्रावरती बोलता खरं, पण असं कुठे आहे की सगळेजण कुठे क ख वापरतात. मग भले पुरंदरदास असतील किंवा तिकडे आळवार संत असतील किंवा आंध्र प्रदेशामधले संत, सगळ्यांची भाषा वेगळी आहे. मग तीच भाषेतला क ख ग घ त्यांचं ळवर असलेली जास्त भाषा, तर ही भाषा वेगळी असली तर मग तुम्ही म्हणता तसं कसं होईल, त्याच्यातली जे काय आपण प्रयोग सांगतो ते, तर ते प्रयोग कसे ठरतील. म्हटलं प्रश्न आहे व आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणून तेव्हा आपण त्याच्यावरती जी काही पुस्तकं पहा, काही विचार कर, काही वाच, तेव्हा मी सगळ्यात जास्त समाधान पावले ते या ओवीवर पावले. म्हणजे त्यांनी कसं म्हटलंय बघा, प्रणवाची या मोडी, मोडी म्हणजे वळण, प्रणवाच्या सारखं मोडणी कोणाची, तर निर्माण झालेल्या आकाराकरता प्रणवाची. आता प्रणव कसा, हाच का ओंकार धरायचा, अहो दिसतोय म्हणून, तो तसाच दिसतोय म्हणून धरायचा. म्हणून ते म्हणतात प्रणवाची या मोडी, वळण कशाचं घेतलं, प्रणवाचं, रेखिली ऐसी, त्याच्यासारखेच आकार रेखले गेले. कशामधून, त्या नादामधून. मग आता पाहिलं ह्याची जाणीव कोणाला झाली, बुद्धीला. आणि ती बुद्धी कशी आहे बघा, ती बुद्धी फक्त नाद ऐकत नाही आहे, ती बुद्धी सगळंच बघू शकते. कारण बुद्धी आहे ती जाणीव आहे, त्या जाणीवेला कान पाहिजे, नाक पाहिजे, जीभ पाहिजे असं नाही आहे. म्हणून ह्याच्या सुरुवातीला नमनात काय म्हटलंय, इंद्रिया लागे कळंबा. इंद्रियांच्या मध्ये भांडण होतं की म्हणाले कान म्हणतात हा विषय आमचा आहे, डोळे म्हणतात छे छे हा योगाचा विषय तर आमचा आहे, म्हणाले रसना म्हणते हा विषय आमचा आहे, कारण म्हणाले लाळ घोटायला लावणारा विषय आहे हा, तो विषय आमचा आहे, तो कसा कानाचा असेल, तो कसा डोळ्याचा असेल. म्हणजे आता आपल्याला इथे कळतं की आपल्या डोळ्यामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये बुद्धी म्हणजे ज्ञान, बुद्धी म्हणजे विचार, पण देवानी आपल्या बुद्धीला सुद्धा सगळ्या जाणीवा एकत्र दिल्या ह्याची आपल्याला जाणीव नाही आहे, ती इथे होते. आपल्याला कुठे जाणीव आहे की एक माझी बुद्धीच मला बघायला मदत करते, तीच मला खायला मदत करते. आता जिभेचा विषय आला की बुद्धीच सांगते ना हे खारट आहे, कानाचा विषय आला की तीच आपल्याला ऐकवते ना, की ती म्हणते या कानाने जरा कमी ऐकू येतं, या कानाने बरं ऐकू येतं, सगळं येतं ना. ती सगळी जी जाणीव आहे म्हणजे एका बुद्धीच्या, तो जो सहस्रशीर्ष सहस्रपाद पुरुष आहे तो कुठे आपल्या ह्या सगळ्या जाणीवेपेक्षा वेगळा आहे. पण इतका बारकाव्याने आपल्या मनामध्ये विचार येत नाही. आणि माऊलींनी जेव्हा तो असा स्वच्छ केला इथे, त्यावेळी मनात आलं की
अक्षर आणि नाद ह्याच्यामधला अभेद पोपटपंची केल्यासारखं आपण प्रवचनात बोलतो. आपल्याला कुठे कळतंय की तो नाद आणि ते रूप ह्याच्यामध्ये अभेद स्थिती कशी आहे ती कुठे कळते आपल्याला. ती का आहे त्याचं कारण ती जी बुद्धी आहे ती बुद्धी मर्यादित जाणीवेत नाही आहे. त्या बुद्धीला जाणीवेची मर्यादा नाही आहे. परमात्म्याचं जे स्वरूप आहे जाणीवेचं ज्ञानाचं त्याचा अंश आहे आमच्याकडे. मर्यादा अविद्येची आहे पण जाणीवेला मर्यादा नाही. ते ज्ञान शुद्धच आहे. म्हणून शंकराचार्य उपनिषद म्हणतात की नाही, जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव आणि ब्रह्म यात अंतरच नाही आहे. असो आपण भलतीकडे गेलो विषय घेऊन. पण इथे प्रणवाची या मोडी शब्दावरून मला तिथे मोडी अक्षराला आम्ही मोडी का म्हटलं असं माझ्या मनात आलं की आपण त्याचा विचार का करू नये की असं आपण एक एक शब्द प्रत्येक भाषेमध्ये काय येतात ते तसे का बनतात. कारण त्या नादाला आकार देताना आम्ही मोडी म्हणजे वळण, आम्ही हे वळण दिलं. कोणाला दिलं? कला दिलं, खला दिलं, गला दिलं. आणि ते मोडी नावानी आम्ही ते मोडी माहिती वापरला शब्द आम्ही तो त्याच्याकरता आधीच प्राकृत, त्या प्राकृतावर एक संस्कार केला आणि वापरला. कारण आम्ही क ख ग घ पण प्राकृताकरताच घेतलं. मूळ संस्कृत असली वर्णमाला तरी आम्ही प्राकृताकरता घेतलीच नाही. आणि त्याच्यावरून आम्ही मोडी पण घेतली, मोडी पण वर्णमाला जरी. आता अलीकडे त्याच्याबद्दल काय म्हणावं आपल्याला माहीत नाही. परंतु प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणीजे परी आता कल्पिते कैजे आणीजे. आता तेच आपल्याला सांगतात बरं का. ही कल्पना केली आपणारे, जे ऐकू आलं तेच आपण पाहिलं, तोच आकार इथे उमटला. हेची कल्पावे तरी जाणीजे म्हणाले. ह्याची कल्पना केली म्हणजे आता इथे नाद ऐकू येतो आहे आणि नादाबरोबर त्या मध्यमेपासून त्या स्थानावरती त्या प्रणवाच्या आकाराने काही रेखाटलं गेलं आहे. तर म्हणाले हे जाणायचं, कल्पावं, काही कल्पना केल्याशिवाय. नेहमी एक लक्षात ठेवायला पाहिजे, जोपर्यंत ज्ञान आहे आम्हाला व्यावहारिक पातळीवर तोपर्यंत ते ज्ञान वृत्ती ज्ञान आहे. तोपर्यंत ते ज्ञान कल्पनेचं ज्ञान आहे. आणि जेव्हा हे वृत्ती ज्ञान संपतं, आता ते सांगतायत आपल्याला, हेची कल्पावे तरी जाणीजे. ही कल्पना केली तरच जाणू शकतो. परी आता कल्पिते कैचे आणीजे. पण आता फक्त बुद्धी पुढे आली आहे. कल्पना करणारं, संकल्प विकल्प करणारं मन कुठे पुढे आलंय. आता कल्पना करायला इथे कोणी नाहीये. म्हणून परी नेणो काय माझे, नेणो काय गाजे तिये ठाई. परंतु आता म्हणाले तो जरी नसला तरी सुद्धा परी नेणो काय गाजे म्हणजे समजत नाही आम्हाला. तिये ठाई त्या ठिकाणी कशाचा गाज आहे. गाज म्हणजे ध्वनी आहे, नाद आहे. कशाचा नाद तिथे उठतो आहे आम्हाला कळत नाही. का कळत नाही? कारण कल्पना करता येत नाही. कल्पना करायला तिथं मन शिल्लक राहिलं नाही. म्हणून विसरवणी गेलो अर्जुना. अरे अर्जुना, तुला हे सांगण्याच्या नादात विसरलो. जव नाशू नाही पवना. जोपर्यंत पवनाचा म्हणजे वायूचा नाश झाला नाही, जरी प्राण जिथल्या तिथे जिरला असला तरी अजूनही देहामधून वायू नष्ट झालेला नाही. तव वाचा आथी गगनी म्हणून घूम, घूम शब्द केलाय त्याचा. मग आकाश, नाही चुकलं माझं, जव नाशू नाही पवना तव वाचा आथी गगनी. म्हणाले तोपर्यंत या आमच्या हृदयाकाशामध्ये शब्द आहे. तिये ठाई बरोबर वाचतीये ना, गगनी म्हणून घुम. हां बरोबर वाचलं ना. मला वाटलं मगाशी मी खालची ओळ वाचली. म्हणून घुमारा जो आहे तो घुमारा तिथे शिल्लक आहे. कुठे घुमतो आहे? हृदयाकाशात. कोण घुमतो आहे? तो नाद. पण तो नाद कोणता आहे? अनाहत. म्हणजे तो लौकिक नाद नाही आहे. या जगामध्ये माध्यमाच्या शिवाय नाद उत्पन्न होत नाही. परंतु याच जगात आमच्या हृदयाकाशामध्ये माध्यमाच्या शिवाय हा अनाहत, आहत म्हणजे आघात, आघाताशिवाय नाद उत्पन्न झाला आहे. म्हणून घूम म्हणजे त्याचा घुमारा, तो नाद घुमतो आहे. तर या अनाहताचे मेघे
मग आकाश दुमदुमो लागे. आता हे आकाश हृदय आकाश. म्हणून आता अनाहताच्या मेघांनी, ते जे मेघ आहेत त्या मेघांच्या हालचालींनी म्हणजे त्या नादानी आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे बेगे, बेगे म्हणजे द्वार. त्यावेळी काय होतं, ब्रह्मस्थानाचं द्वार फिटले सहजे, सहज उघडतं. ज्यावेळी हृदयाकाशामध्ये अनाहताचा नाद भरून राहतो त्यावेळी ब्रह्मज्ञान, ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मस्वरूप हे सगळं प्राप्त होतं. ऐके कमळ गर्भाकारे, कमळाच्या गर्भासारखं असलेलं ऐक अर्जुना, जे महदाकाश दुसरे, जे मूर्धनी आकाश आहे. महदा दोन आकाश, हृदयाकाश आणि हे मूर्धनी आकाश, हे दुसरे. हे जे महदाकाश दुसरे, जे मूर्धनी आकाश दुसरं आहे, हृदयाकाश पहिलं आहे. जेथ चैतन्य अधातुरे, ते म्हणाले तिथं चैतन्य म्हणजे इथे चैतन्य आहे, ते चैतन्य अधातुरे अर्धवट असं असणारं. तो उपभोग कशाचा घेतो, अधातुरे करुणी असिजे, ते अर्धवट उपभोगत असतो, पूर्णावस्था आलेली नसते. चैतन्य आहे त्या मूर्धनी आकाशात, पण त्याला पूर्ण स्थिती, पूर्ण ज्ञान लाभलेलं नाही. तया हृदयाचा परिवारी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. तया हृदयाचा परिवारी, त्या हृदयाच्या भोवती असणारं किंवा त्याच्या परिवारात म्हणजे आसपास. म्हणाले तिथे काय होतं, कुंडलिनी या परमेश्वरी, ही कुंडलिनी जगदंबा परमेश्वरी तेजाची शिदोरी, जी साक्षात तेजस्वी आहे, शिदोरी बांधून ठेवलेली. त्या फडक्यामध्ये जे खायचे पदार्थ आहेत ती शिदोरी बांधली, म्हणून ते तेज जे आहे ते एकत्रित झालेलं आहे त्या ठिकाणी. शिदोरी विनियोगली, तिचा विनियोग केला म्हणजे तिचा उपयोग केला, तिचा म्हणजे ती पसरली. जो संदर्भ घ्यायचा त्याप्रमाणे आपल्याला ती ओवी बघता येते. बुद्धीचेनी शाखे, आता त्या कुंडलिनी जगदंबेला बुद्धीचेनी शाखे म्हणजे भाजी, त्या खरं म्हणजे पानच. बुद्धीचेनी शाखे हातबोने निके, हातबोने म्हणजे नैवेद्य, निके अगदी निखळ शुद्ध. द्वैत जेथ न देखे तैसे केले, हे सगळं काव्यात्मक आहे म्हणून ते बाजूला करून आपण आपला अर्थ पुन्हा घ्यायचा. आता इथे काय केलं, हे हा जो नैवेद्य बुद्धीचा, बुद्धिरूपी एकच पान आहे पालेभाजीचं असं म्हणून, तर ते एकाच पानाचा त्या बुद्धिरूपी तिचा नैवेद्य शुद्ध अशा त्या बुद्धीचा नैवेद्य दाखवला. तो नैवेद्य दाखवल्याबरोबर काय झालं, द्वैत जेथ न देखे तैसे केले. ती बुद्धी जेव्हा तिथे नैवेद्य दाखवून विसर्जित केली त्यावेळी द्वैत संपलं. आता ती व्यक्ती किंवा तो साधक किंवा तो श्रेष्ठ पुरुष किंवा तो कुंडलिनी जागृत झालेला योगी हा अद्वैत भावामध्ये आला. आता ते सांगतात तैसे केले, ऐसी निजकांती हरवली. आता आपलं स्वरूप, आपलं तेज हरवलं, मग प्राणूची केवळ जाहल. मग आता तिने आपलं कुंडलिनी म्हणून स्वतंत्र रूप संपवून टाकलं. आत्तापर्यंत काय होतं, प्राणाचा हात धरून आली होती आणि हे सगळे मधले प्रकार हृदयाकाशापर्यंत घडले होते. या हृदयाकाशापासून जे मूर्धनी आकाश आहे त्या आकाशापर्यंतचा फक्त विषय आपल्याला सांगितला. काय सांगितला, इथे ते चैतन्य अर्धवट आहे, त्या चैतन्याला जर योग्य प्रकाराने अहंकाराची निवृत्ती करून बुद्धीची कल्पना किंवा बुद्धीची जाणीव, स्वतंत्र जाणीव, लौकिक जाणीव जर संपवून टाकली तर आता काय शिल्लक राहील, जे शिल्लक राहील ते फक्त अद्वैताची अनुभूती. अद्वैताची अनुभूती का म्हणायचं, त्याचं कारण असं की आता हे प्रकृतीचं काहीच राहिलं नाही ना. आता राहिलं ते फक्त आत्मचैतन्यच. ते आत्मचैतन्य कुठे राहिलं, देह आहे अजून. देह जरी चैतन्यमय असला तरी सुद्धा ह्या देहात ते चैतन्य. आणि म्हणून आता काय झालं, म्हणून इथे द्वैत जेथ न देखे तैसे केले, म्हणजे हा देह अनुभवाला ठेवला आहे, देहासहित अनुभव आहे. या देहाला काय अनुभव आहे, हा योग्याला त्यांनी काल सांगितलं, काल आपण बघितलं त्याप्रमाणे
देह म्हणजे काही नाही आहे, नुसतं चैतन्य आहे आतमध्ये, दुसरं काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून चैतन्याने अनुभव कोणाचा घ्यायचा आहे? चैतन्याचाच. म्हणजे ओवीत काय सांगितलं? पिंडे पिंडाचा ग्रासू. म्हणजे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा ग्रास केला, म्हणजे खाऊन टाकलं. तो हा नाथपंथीचा किंवा नाथ संकेतीचा दंशू. तो हे नाथ संकेताचं म्हणजे नाथांनी सांगितलेलं जे योगाचं स्वरूप आहे त्याचं हे रहस्य आहे, त्याचं हे गूढ आहे. म्हणजे आता काय राहिलं? दोन्हीकडे पंचमहाभूत निघूनच गेली. त्या मूर्धनी आकाशातलं अर्धवट पण संपलं आणि हृदयाकाशामध्ये अनाहत नाद आलं. केवळ चैतन्याचं अस्तित्व आलं, जाणीव केवळ शुद्ध झाली. मग आता अनुभव कशाचा? फक्त अद्वैताचा. त्यामुळे ते म्हणतात मग प्राणूची केवळ झाली. आता ही कुंडलिनी जगदंबा आहे, तिचं अस्तित्व संपलं. आता तिने वेगळेपणाने काही करावं असं तिला शिल्लक, पण ती त्या अद्वैतांनी त्या चैतन्याची आपल्या चैतन्याने एकरूप झाली आहे. ऐसी निज कांती हरवली. कांती तेज, असं आपलं कुंडलिनी जगदंबा म्हणून शक्तीचं तेज हरपलं. मग प्राणूची केवळ झाली, मग ती प्राणाशी एकरूप झाली. म्हणजे शेवटी ती नाही उरत, प्राण उरला असं त्यांनी दाखवलं. ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. जेव्हा ती प्राणाशी एकरूप झाली त्यावेळी तिचं रूप काय झालं सांगा बरं? हो का जे पवनाची पुतळी. प्राणाशी एकरूप झाली म्हणजे तिने आता पवनाचं रूप घेतलं. जणू काही पवनाची पुतळी आहे, वायूची पुतळी आहे. पांघुरली होती सोने सळी. पैठणी पांघरली आहे म्हणजे आहे पुतळी वायूची. आता वायूचा आकार धरेल का वायू? पण तरी सुद्धा त्या वायूने आकार घेऊन त्याची पुतळी केली, बाहुली झाली. तिला काय नेसवलं त्या पुतळीला? त्या पुतळीला पैठणी नेसवली सोनेरी रंगाची, सोनसळी पैठणी नेसवली. ते फेडून या वेगळी ठेवली. जी चैतन्यमय अशी सोनेरी रंगाची होती ती पण आता तिने फेडून ठेवली. केव्हा? प्राणाशी एकरूप झाल्यावर. वेगळी ठेविली तिया तिने. ना तरी वारयाचेनी अंगे झगटली. नाहीतर दुसऱ्या कल्पनेने जाणून घ्या की वायूच्या ठिकाणी तिने आपल्या शरीराने त्याच्याशी झोंबे घेतले, एकत्र झाली. दीपाची दिठी निमाली. दिव्याची दृष्टी संपली. का लखलखोनी हरपली बीजू गगनी. का आकाशामधली वीज आहे, चमकली आणि संपली. म्हणजे काय काय दृष्टांत सांगितले त्यांनी? एक सांगितला ही पवनाची पुतळी आहे, त्या पवनाच्या पुतळीला साडी नेसवली आहे, ती आपण मोठी पैठणी नेसवली सोनेरी रंगाची. आता ती सोनेरी रंगाची पैठणी नेसलेली वाऱ्याची पुतळी अशा स्वरूपात असणारी कुंडलिनी तिने आता काय केलं? ते पातळ सोडून ठेवून दिली. मग आता सोनेरी रंग कुठे राहील? फक्त पवनच राहील. हा एक दृष्टांत घ्या म्हणाले. नाही तर वाऱ्याच्या बरोबर अंगे झगटली म्हणजे वाऱ्याबरोबर ती एकरूप झाली. दीपाची हा एक प्रकार म्हणजे कुंडलिनीने आपली शक्ती त्या प्राणवायूच्या बरोबर एकरूप केली. दुसरी दीपाची दिठी. दिठी म्हणजे दृष्टी. तो दीप जो आहे, दिवा जो आहे, त्याची दिठी निमटली. त्याला पाहण्याकरता आता त्याचं तेज, त्याचं स्वरूप संपलं. का लखलखोनी म्हणजे थोडक्यात काय की तो दिवा जो आहे तो शांत झाला. जो चांगला तेजस्वी तेवत होता तो तेवणारा दिवा शांत झाला. तिसरं, आकाशामध्ये वीज चमकली तेव्हा तिचं तेज आम्ही पाहिलं, पण चमकून शांत झाली. म्हणजे आता ती राहिली नाही असं आता लक्षात घ्या म्हणाले की ती ज्या तेज रूपामध्ये होती त्या तेज रूपाला तिने सोडून दिलं आहे आणि ती पवनाशी एकरूप झाली. तैशी हृदय कमळ वेरी दिसे सोनियाची जैसी सरी. नातरी प्रकाश जळाची झरी वाहता आली. तसं आता हृदय कमलापाशी म्हणाले तिथपर्यंत कसं आलं? सोनियाची जैसी सरी. जणू काही एखादी सर म्हणजे ओलेलं एकदाणी काही हार असा हृदयापर्यंत तो ओलेला हार असावा तशी सोन्याची लखलखती अशी सर दिसते. नाही तर असं समजा की प्रकाशरूपी जळ आहे आणि त्या जळाची झरी आहे.
झरी म्हणजे झरा नाही ती झरी, ही माऊलींचे शब्द आहेत. त्यामुळे आपण जसं कण नाही ती कणिका, तसं झरा नाही ती झरी, अशा प्रकारे ती झरी आहे. प्रकाश जळाची झरी वाहत आली. प्रकाशाचं जल जे आहे जणू काही तेजस्वी असं जलच तिच्या रूपाने वाहत आलं. मग तिये हृदयभूमी पोकळे, झिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे, शक्तीची माझी. आता मग तिये हृदयभूमी पोकळे, आता हृदयाच्या अवकाशामध्ये पोकळे, हृदयाच्या अवकाशामध्ये झिराली का एके वेळे, तिथे ती झिरून गेली. आत्तापर्यंत कसा प्राण जिरला म्हटलं तसं ती जिरली. तेव्हा काय झालं म्हणाले, हे सगळे वरचे दृष्टांत त्याच्याच करतायत. ती हृदयामध्ये जिरली. तैसे शक्तीचे रूप मावळे, तिचं वेगळं शक्तीपण म्हणजे प्रकृतीचं प्रकृतीपण मावळलं. शक्तीची माझी, कशामध्ये, शक्तीमध्येच, शक्तीमध्येच शक्ती मावळली. कारण ती कशात विसर्जित होणार, ती तिच्यातच विसर्जित झाली. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे, आता तेव्हा तर तिला शक्ती म्हणावं. एरवी तो प्राणू केवळ जाणीजे, एरवी नाही तर तो पवनच आहे, तो प्राणच आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो योगी प्राणही सांभाळत नाही का शक्तीही सांभाळत नाही, सांभाळतो ते फक्त चैतन्य सांभाळतं. त्या चैतन्यावर त्याचा सगळा व्यापार व्यवहार चालतो. एरवी तो प्राणू केवळ जाणीजे, आता नादबिंदू नेणीजे कला ज्योती. आता ना नाद राहिला, ना बिंदू राहिली, ना कला, ना ज्योती, कोणताही आकार, सगळं संपलं ना. शक्तीत शक्ती मिसळून गेली, निराकार झाली. मनाचा हन मारू का पवनाचा धरू, ध्यानाचा आदरू नाही परी. आता काय उरलं, मनाचा निग्रह उरला का, का प्राणायामाचा, श्वासाचा निरोध करून प्राणायामाने काही मिळवायचं शिल्लक राहिलं का, ध्यानाचा आदरू का ध्यानाच्या माध्यमामधून चित्त एकाग्र करण्याचा प्रसंग राहिला का, नाही परी. सगळं आता काही राहिलं नाही. हे कल्पना घे सांडी, कल्पना अंतःकरणाला सोडून गेली. ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आठणी देखा. हे अशा प्रकारे इथे त्या कशालाच थारा नाही. आता ही पाचही महाभूत नष्ट झाली. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. हे मर्म आहे नाथांच्या परंपरेचं. म्हणजे पूर्णपणे या देहामध्ये अगदी ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो ते 100% यशस्वी केलेलं हा जो प्रयोग आहे, हे जे प्रत्यक्ष आचरण आहे, ते नाथ संप्रदायाने असं दाखवलं आहे. असं ते म्हणतात, पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. हे मर्म आहे त्या नाथांच्या संकेताचं. म्हणजे तो जो परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू, परंतु त्याचं सगळं जे स्वरूप आहे किंवा त्याची उलगड आहे ती कोणी केली, महाविष्णू भगवान श्रीकृष्णाने केली. आणि या ठिकाणी अर्जुनाला ती समजावून सांगितली. तया ध्वनिताचे केणे सोडून, म्हणजे त्या संकेतरूपी वस्त्राची काय सोडली, घडी सोडली, यथार्थाची घडी घालून. त्या जो संकेत आहे ते संकेतिक नाही ठेवलं, ते गूढ नाही ठेवलं, तो संकेत पूर्ण उलगडला. तो पूर्ण उलगडून आता ते जे वस्त्र आहे त्याच्यातलं जे यथार्थ रूप आहे त्या यथार्थाची घडी झाडून, जे यथार्थ आहे ते सांगितलं, ते झटकलं, ते वस्त्र झटकलं आमच्यासमोर आणि आम्हाला ते दाखवलं. घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. म्हणाले ही सणंगाची अशी ही गुढपणाची असणारी ही जी घडी आहे ती मी तुम्हाला उकलून दाखवली आणि यथार्थ घडी मी तुमच्या पुढं साफ करून ठेवलेली आहे. योग्य काय आहे ते दाखवलं. आणि याच्या ठिकाणी जो संकेत आहे त्या संकेतामध्ये असणारी जी जी काही गूढता आहे, जी काही अप्रत्यक्षता आहे, ती सगळी तुम्हाला उकलून दाखवली मी. आणि म्हणाले आता तुमच्यासमोर उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. ती झाडून तुमच्या पुढे चांगली साफसूफ करून त्याचं छान आकर्षक आपण म्हणतो ना पदार्थ बनवला
आता शेवटी त्याचं प्रेझेंटेशन. तर तसं ते म्हणतात, आता तुम्हाला उत्तम स्वरूपामध्ये या ज्ञानाची फार सुंदर त्याची घडी घातली आणि आता तुमच्यापुढे खणाची साधी घडी घालणं वेगळं आणि खणाची चांगली त्रिकोणी घडी घालून ठेवणं वेगळं. म्हणाले तशी मोठी देखणी घडी घालून मी तुमच्या पुढे ठेवलंय. का? कारण तुम्ही ग्राहिक श्रोते आहात, तुम्ही ग्रहण करणारे श्रोते आहात म्हणून, मर्मज्ञ आहात म्हणून, तुम्हाला समजतंय म्हणून, तुम्ही रसिक आहात म्हणून तुमच्या पुढे हा विषय मी मांडलाय. अजून विषय संपला नाहीये बरं का, आपल्याला पुढच्या वेळी घ्यायचाच. म्हणजे अजून कुंडलिनी जगदंबेचं विवरण संपलं नाहीये. असो, आज आपण इथे थांबूया.